छत्रपती शिवाजी महाराज लहान वयामध्येच त्यांनी त्या मावळामध्ये होणारा शेतकऱ्यावरील अन्याय, रयतेवर होणारा अन्याय त्यांनी बघितला, त्यांचा जीव कळवळलं आणि लहान वयामध्येच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि तो जो संकल्प आहे, तो जो निश्चय आहे, तो निश्चयाचा महामेरू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना बिरुदावली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरात ती शपथ घेतली त्यावेळेचा तो प्रसंग आठवा. काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांजवळ? मिसरूड ही न फुटलेले 4-5 मावळे आणि त्या मावळ्यासोबत असलेले 1-2 छोटे घोडे. अशा कसलंही साधन नाही, कसली संपत्ती नाही, कसलीही सत्ता नाही, कसलंही सैन्य नाही. आणि अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. काय आहे स्वराज्य? तर स्वराज्य म्हणजे एक अशी क्रांती की ज्या क्रांतीमधून समूहामध्ये किंवा जनतेमध्ये, रयतेमध्ये पारतंत्र्य होतं किंवा त्यांचं मुघली शासकाकडून होणारा अन्याय, अत्याचार ह्या सगळ्या गोष्टीहून काळीज पिळवटून निघेल अशी परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितली. महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ती दुर्दम्य इच्छाशक्ती, तो पराक्रम, तिचे पोवाडे आज चहूकडे गायले जात आहेत. परंतु त्यांनी जो उभा केलेला सहकार आहे, त्या सहकाराचं अध्ययन आणि अभ्यास करून तो सहकाराचा संस्कार आज जनमानसामध्ये रुजवण्याची गरज आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आम्ही उभी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा त्यांच्या जय जयकारावर आमचं प्रत्येक काम सुरू होतं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केव्हा होईल? तर त्यांनी शिकवलेला, त्यांनी रुजवलेला, त्यांनी उभा केलेला सहकाराचा संस्कार जेव्हा आम्ही समाज मनामध्ये उभा करू, समूहामध्ये उभा करू, तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणू शकू. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कुणाला व्हायला नाही आवडणार? प्रत्येकाला वाटतं की यास मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. खरं तर ह्या सगळ्या विषयावर चिंतन करण्याइतका तत्वचिंतक मी नाही आहे, माझा तेवढा अभ्यासही नाही आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य समूहामध्ये क्रांती उभा केली, त्या क्रांतीची आज गरज आहे. आज आपल्याला हा विचार येत असेल की आज कुठे मुघल आहे आणि आज कुठं अत्याचार होतोय, अन्याय होतोय, कुठं काय होतंय, असं कदाचित आपलं वाटू शकतं. परंतु नाही आहे. आज रयत, ज्याला आम्ही शेतकरी, आमचा आणि बहुतांश आमचा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याची आज अवस्था काय आहे? काळीज पिळवटून टाकेल अशी अवस्था आहे. त्याच्या शेतमालाला भाव नाही आहे. शेतीमध्ये त्याला आजही म्हणावं तसं तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्हाला व्हावंसं वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी भावना होती स्वराज्य निर्मितीची, ती स्वराज्य निर्मितीची भावना आमच्या प्रत्येक माणसामध्ये उभी नाही राहायला पाहिजे का? त्यासाठी काही प्रयत्न नाही व्हायला पाहिजे का? चहू बाजूनं समाजामध्ये नकारात्मकतेचं काय म्हणता येईल वादळ पोहोचलेलं आहे. चहू बाजूनं नकारात्मक आहे. आज गावामध्ये विचार करा तुम्ही, गावात एखादा व्यक्ती, गावातलाच एखादा व्यक्ती, मग ती कदाचित तुम्ही असाल, तुम्ही एखादं चांगलं काम करायला हाती घेतलं तर त्यातले 99% लोक त्याचं काय खरं आहे, ते काय खरं आहे, याच्यात काही मजा नाही, अशा नकारात्मकता प्रत्येक माणसामध्ये ठासून भरलेली. आणि त्यामुळं झालं काय की माणसं समूहात एकत्र येत नाही. गावातल्या ग्रामपंचायती असतील, ग्रामपंचायतीची राजकारणं असतील, ह्या सगळ्यांनी माणसामध्ये भेद तयार झाला. हे नाही, जातीमधला भेद, जाती तर आहेच, परंतु एकाच जातीतल्या वाड्यामधील भेद, हे नाही, म्हणजे अमुक पाटलाचा वाडा, तमुक पाटलाचा वाडा, जे समूह आहे, हे नाही, तर समूहात ती एकता तर नाहीच आहे, आहे नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये भेदाचं वातावरण बाजूनं पसरलेलं आहे. आणि मग तिथं जर एखादा युवक, एखादा समूह काहीतरी सकारात्मक काम घेऊन जर उभा राहत असेल किंवा एखाद्या सकारात्मक कृतीतून एखादी क्रांतिकारी विचार घेऊन जर गावामध्ये उभा राहत असेल तर त्याला सहकार्य भेटत नाही. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत असताना त्यांच्याच जीवनाकडे बघून या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या आयुष्यभरातल्या, त्याच्यातल्या बहुतांश लढाया ह्या स्वकीयाबरोबर केल्या. आणि मग आज शिवजयंतीच्या निमित्तानं तो विचार आमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे की हा जो संघर्ष आहे, हा जी लढाई आहे, ती बऱ्याचदा स्वकीयाविरुद्धच आम्हाला लढावं लागते. हे नाही, याच्यामध्ये आपण अजूनही मागे गेले. महाभारतामध्ये, महाभारत ही कोणामध्ये लढाई झाली?
महाभारताची लढाई ही परकीयांबरोबर नाही झाली, ही लढाई भावाभावामध्ये झाली आणि हे महाभारत आज घराघरामध्ये आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला जे मानवी जीवन मिळालेलं आहे ते खूप थोड्या दिवसाचं आहे, हे नाही. म्हणजे आम्ही बोलणारा आणि तुम्ही सगळेजण ऐकणारे, आपल्यातला कोणता माणूस केव्हा या जगाचा निरोप घेईल हे सांगता येत नाही. मग असं आमचं थोड्या काळासाठी आम्ही या समाजामध्ये या जगामध्ये जर आलेलो असू, हे नाही, तर तो जो प्रवास आहे छोटासा, तो प्रवास चला जबरदस्त झाला पाहिजे की नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे आयुष्य आहे ते थोडे वर्ष जगले, परंतु आज 400 वर्षानंतर सुद्धा आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय. का करतोय की त्यांच्यामध्ये तो स्पार्क होता, त्यांनी एक सहकाराचा संस्कार उभा केला. मग तो संस्कार उभा जो केला, तो उभा करण्यामागं कोणता विचार होता, कोणती कार्यपद्धती होती, ती कार्यपद्धती आणि तो विचार शाश्वत आहे, तो आजही उपयोगी आहे. म्हणून त्या पद्धतीनं आम्हाला त्या समूहाला डेव्हलप करण्याचं काम करावं लागणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी केल्यासारखं होईल, हे नाही. म्हणून हे जे सहकाराचं तत्त्व आहे, हे उभं जे करायचं आहे ते कसं करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. पुन्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार संस्काराविषयी येऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या 12 मावळमधील मावळ्यांना, त्या मिसरूडही न फुटलेल्या युवकांना एक ध्येय दिलं, हे नाही, एक उद्देश दिला. समूहाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये ध्येय देण्याची धमक असली पाहिजे, हे नाही. आणि मग ते ध्येय कोणतं दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, की आम्हाला मुघलांच्या काय म्हणता येईल जाचक राजवटीमधून मुक्तता मिळवायची आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जो धडाका लावला वेगवेगळ्या उपक्रमाचा, वेगवेगळ्या मोहिमाचा, त्या मोहिमेमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी, हे नाही, त्यांच्या त्या मुठभर मावळ्याच्या जोरावर, हे नाही, बलाढ्य अशा मुघल सल्तनत असेल, निजामशाही असेल, ह्या सगळ्या व्यवस्थांना, हे नाही, खिंडार पाडण्याचं काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतरसुद्धा या मराठ्यांनी आटके पार झेंडे रोवले. हे या ज्या पराक्रमाच्या गाथा आहे त्या आमच्या मातीत घडलेल्या आहे महाराष्ट्राच्या, हे नाही. म्हणून आज महाराष्ट्र हा सहकाराचा दीपस्तंभ म्हणून काम करू शकतो. परंतु गुजरातमध्ये उभा राहिलेला सहकार हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा सहकारिता बनू शकते, ज्याला आमूल आपण म्हणतो. परंतु तसं काम महाराष्ट्रामध्ये का झालं नाही, कारण महाराष्ट्रातला सहकार किंवा महाराष्ट्रातली सहकारी चळवळ ही विशिष्ट लोकांच्या हाती गेली. मला त्या राजकीय भानगडीत जायचं नाही आहे, परंतु वास्तविकता म्हणून एक मुद्दा जर सांगायचा तर सहकार हा स्वहाकार झाला. सहकारामधून समूहाचं उत्कर्ष होण्याऐवजी, हे नाही, एका विशिष्ट त्या लोकांच्या अवतीभोवती तो सहकार फिरला गेला, हे नाही. परंतु त्या सहकाराला पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुनर्जीवित करण्यासाठी वेगवेगळ्या मूव्हमेंट आता त्यांनी काम हाती घेतलेलं आहे. त्याच्यातली एक NGO ती म्हणजे समिधा समर्पण फाउंडेशन. ह्या सगळ्या लोकांनी आता एक नवीन काय म्हणता येईल क्रांती हाती घेतलेली आहे. या क्रांतिकारक समूहाला, हे नाही, एक मानवंदनासुद्धा द्यावीशी वाटते की या समूहाने महाराष्ट्रातलं एक वातावरण ढवळून टाकलेलं आहे, हे नाही. एक चांगल्या विचारातून, एका काय म्हणता येईल शुद्ध आणि स्वच्छ विचारातून किंवा एका चांगल्या सामूहिक कार्यपद्धतीतून सुद्धा एक मोठं काम उभं राहू शकतं. याचं खूप मोठं उदाहरण समिधा समर्पण फाउंडेशन. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सहकार उभा करून एका स्वराज्याची निर्मिती केली, तो सहकार आम्हाला आमच्या कंपन्यांमध्ये उभा करायचा आहे. त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार असला पाहिजे, तो म्हणजे कोणता, त्या स्वराज्य स्थापनेचा विचार, हे नाही. मग स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य शब्द हा इतका घासून चोपला झालेला आहे. स्वराज्य म्हणजे काय की स्वतःच्या कर्तृत्वानं निर्मित केलेलं राज्य. स्वराज्य म्हणजे काय की जी आहेत, जी आपली माणसं आहेत, त्या आपल्या माणसांचा एक प्रकारे त्यांना सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, हा विचार म्हणजे स्वराज्य विचार आहे. आज आमचा शेतकरी पारतंत्र्यात आहे, त्याला बियाणं घ्यायचं आहे, की नाही, त्याच्यामध्ये त्याला स्वातंत्र्य नाही आहे, की नाही. त्याला अमुक कीटकनाशकासोबत अमुक टॉनिक कंपल्सरी केलं जातं आहे आणि ते जर नाही घेतलं तर ते कीटकनाशकच त्याला भेटत नाही.
हे नाही, म्हणजे तो स्वातंत्र्य आहे का? हे नाही, आज प्रत्येक शेतकऱ्याचं सिबिल खराब झालेलं आहे, तो पात्रतेत राहिलेला नाही आहे. परंतु कर्ज घेतल्याशिवाय त्याचं जर भागतच नसेल तर त्या शेतकऱ्यामध्ये आणि त्या पाकिस्तानमध्ये काय फरक आहे? हे नाही, पाकिस्तान कर्ज घेतल्याशिवाय जगू शकत नाही. तिथं 250 रुपये लिटर काय म्हणतात पेट्रोल झालेलं आहे आणि काय म्हणतात तो आटा गव्हाचं पीठ घेण्यासाठी तिथे मुर्दे पडत आहेत. हे नाही, म्हणजेच काय, आणि तो पाकिस्तान प्रत्येक देशाकडे हे नाही भीक मागतोय, आम्हाला कर्ज द्या. त्या स्थितीमध्ये आणि त्या शेतकऱ्याच्या स्थितीमध्ये काय फरक आहे बरं? आम्ही 75 वर्ष स्वातंत्र्याची साजरी करतोय. या 75 वर्षामध्ये आमचा व्यक्तिगतरित्या जर विचार केला तर शेतकरी आज स्वतंत्र आहे का बरं? हे नाही, आज प्रत्येक शेतकऱ्याला, तो छोटा शेतकरी असो का मोठा शेतकरी असो, कर्ज घेतल्याशिवाय त्याचं भागणार नाही आहे. कर्जाशिवाय तो उभाच राहू शकत नाही आहे. अशी जर त्याची स्थिती झालेली आहे, ती का झालेली आहे? कारण उत्पन्नाचा खर्च आणि निघणारं उत्पन्न याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. आणि प्रतिवर्षी प्रत्येक सीझनला असं वाटतंय ठीक आहे, खरीप नाही साधलं तर रब्बीमध्ये होईल, रब्बी नाही साधलं तर पुन्हा खरीपमध्ये होईल, खरीपात नाही जमलं तर पुन्हा रब्बीत होईल. मग फळबाग करून बघ, मग भाजीपाला करून बघ, मग नैसर्गिक शेती करून बघ, काय काय नाही करून बघतोय तो. जिथं जाव तिथं त्या बिचाऱ्याचं शोषण चालू आहे. आणि मग ह्या सगळ्या शोषण व्यवस्था जर उखडून टाकायच्या असतील तर त्या जागी एक पोषण व्यवस्था उभी करावी लागेल. आणि ती पोषण व्यवस्था जोपर्यंत आम्ही समूहात येत नाही तोपर्यंत अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्यच आहे. जोपर्यंत आम्ही समूहात येत नाही तोपर्यंत या व्यवस्था उखडून टाकणे पॉसिबल नाही आहे. मग पुन्हा पुन्हा प्रश्न हा येतो की ठीक आहे, प्रत्येकाला असं वाटतं की यस सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, हे नाही, सहकार उभा केला पाहिजे, आमच्यामध्ये सहकारिताची भावना निर्माण झाली पाहिजे. पण ही निर्माण होणार कशी? सहकाराची भावना आज समाजात राहिलेली नाही आहे, कुटुंबात सुद्धा राहिलेली नाही आहे. बाप जेव्हा घर बांधतो आणि त्याला जर 2 मुलं असतील तर घरं बांधतानाच तो 3 जणांची व्यवस्था करतो, एक स्वतःची 2 मुलाची वेगळी. नाही, प्रत्येकाचं किचन वेगळं, प्रत्येकाची बैठक वेगळी, प्रत्येकाचं ओटा वेगळा. पण चहूबाजूनं असं भयानक गचाळ वातावरण असताना मग हा पुन्हा ही सहकारिता कशी उभी करावं? हा विचार सहज येऊ शकतो. आणि मग त्यावेळी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे आम्हाला बघावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ज्यावेळी घेतली त्यावेळी चहूबाजूनं सगळं व्यवस्थित होतं का? ते नव्हतं, म्हणून स्वराज्याची शपथ घेतली. अगदी तोच विचार की आम्हाला या गढूळ झालेल्या वातावरणामध्ये सहकाराचा संस्कार जिथं मरून गेलेला आहे अशा वातावरणामध्ये आम्हाला सहकार उभा करायचा आहे की नाही. आम्हाला एक डिजिटल सहकार, एक नवीन सहकार उभा करायचा आहे. आणि एक नवीन क्रांती, ज्याला आम्ही डिजिटल हरित क्रांती म्हणतो, ती क्रांती आम्हाला उभं करायची आहे. आणि त्या क्रांतीचा प्रेरक बळ कोण जर असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आग्र्याची सुटका असेल, शाहिस्तेखानाची बोटं कापणं असेल, आज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणं असेल, ह्या सगळ्या घटनांकडे नुसतं जातीय दृष्टिकोनातून किंवा काय म्हणता येईल लढाईच्या स्वरूपातून न बघता एका क्रांतीच्या विचारातून आम्ही बघितलं पाहिजे. आणि जोपर्यंत तो क्रांतीचा विचार आम्ही बघणार नाही तोपर्यंत ते शक्य नाही आहे. आणि मग हे सगळा क्रांतीचा विचार जर समाजामध्ये प्रस्थापित करायचा असेल, उभा करायचा असेल, जी टीम आहे त्या टीममध्ये हे स्पिरिट उभं राहिलं पाहिजे. करण्याचं काम समिधा समर्पण फाउंडेशनच्या टीमनं हाती घेतलेलं आहे. आणि यासाठी आणखीन काही गोष्टी लागत असत्या की नाही, त्याच्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम लागतोय. म्हणून मित्र, एक सहकारिताची चळवळ किंवा सहकारितेची भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा, यांच्या झेंड्याचा, यांच्या जय जयकाराचा अनेकांनी अनेक गोष्टीसाठी आतापर्यंत उपयोग करून घेतला. त्याच्या बाबतीत आपल्याला जायचं नाही. ठीक आहे, आपले सगळे छत्रपतींची लेकरं आहेत हे नाही, आणि बापाचा साजरा तर कुणीही घालू शकतो, त्याच्यामुळे ठीक आहे, त्यात काही वावगं नाही आहे. परंतु शिवविचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक दिशादर्शक म्हणून काम करू शकतो. म्हणून जो समूह आहे त्या समूहामध्ये काय असलं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. चारित्र्य असलं पाहिजे,
त्यांच्यामध्ये कर्तृत्व असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये वक्तृत्व असलं पाहिजे, डिप्लोमेसी ज्याला काय म्हणता येईल, डिप्लोमॅट त्यांच्यामध्ये असला पाहिजे हे नाही. कारण सर्वच समाजामध्ये चांगली लोक नाही आहे, तर खराब लोकांना सुद्धा कसं ट्रीट करायचं आहे हे नाही, ज्याला राजकारण आपण म्हणतो. परंतु ते राजकारण हे समाजाच्या किंवा समूहाच्या उत्कर्षासाठी असलं पाहिजे, असं राजकारण हे नाही. ते गलिच्छ राजकारण नाही एकमेकाला ओढण्याचं, असं राजकारण की जिथे समाजामध्ये काही लोक असे राहणार आहेत ते फक्त स्वतःच्या डेव्हलपमेंटचा विचार करत असतील, समूहाला बाधक असतील, तर अशा लोकांना सुद्धा कसं ट्रीट करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यातून आपल्याला दिसतंय. म्हणून आमच्यामध्ये चारित्र्य असलं पाहिजे समूहामध्ये हे नाही. त्याच्यानंतर वक्तृत्व असलं पाहिजे, कर्तृत्व असलं पाहिजे, दातृत्व असलं पाहिजे, दानत देण्याची वृत्ती असली पाहिजे नाही. अशा अनेक गोष्टी त्या समूहामध्ये जर डेव्हलप करायच्या असेल तर त्यासाठी एकच विचार आहे किंवा एकच चारित्र्य आहे की ज्याच्याकडे बघून आम्ही ते करू शकतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण अभ्यास करणार कोण? नाही. आज आम्ही सगळे व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहे ठीक नाही, ज्यामध्ये येणारं ज्ञान किंवा त्यामध्ये येणाऱ्या गोष्टी ह्या कुणीतरी निर्मित केलेले आहे. कोण निर्मित केलं त्याचा काही चेहरा पण नसतो नाही. एखाद्या विकृत बुद्धीच्या माणसाने त्यात काही गोष्टी तयार केलेल्या असत्या. म्हणून आम्हाला हा जो स्वराज्य विचार आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या काय म्हणता येईल, वेगवेगळ्या उपक्रमातून नाही आम्हाला समाजामध्ये जर स्थिर करायचा असेल, कुणीतरी पुढं झालं पाहिजे. आणि कोण पुढं होणार हे नाही, तर आमचा हा व्हिडिओ बघणारा प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे की नाही, एक मावळा बनून हा विचार मजबूत करण्यासाठी आहे की नाही आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आज जास्त वेळ आपला घेणार नाही. खरं तर जेवढं काही मी बोललो तर हे काही माझी तत्व एवढ्यात मी त्यात पारंगत नाही, पण सहकाराचा एक साधक म्हणून मलाही असं वाटतं आहे की ही सहकारी तत्त्व गावागावामधून डेव्हलप झाली पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून संविधा समर्पण फाउंडेशनच्या वेगवेगळ्या उपक्रमामधून मला एक वेगळ्या प्रकारची उभारी याच्यातून मिळत आहे. म्हणून मित्र मला तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं काही विचार तुमच्यासोबत व्यक्त करण्याची संधी मला मिळाली. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व या टीमचे आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजपासून आपण सहकार साधना सुरू करत आहोत. तर भेटूया पुन्हा. धन्यवाद.